नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पनीरची भाजी। पाहुणे आले किंवा कोणताही समारंभाला आपण 15 मिनिटात पनीरची भाजी करू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी एक कांदा व्यवस्थित चिरून घ्यायचा, एक टोमॅटो आणि थोडासा लसूण घेतलाय मी, एकच कांदा टाकलाय। पनीरची भाजी खायला पण खूप छान लागते आणि आपण मसाला वापरणार आहोत पनीरचा, त्याने 15 मिनिटात बनवून तयार पण होते। व्यवस्थित सगळं चिरून घेतल्याच्या नंतर पनीर पण चिरून घ्यायचं। त्यानंतर आपण पनीरला तळून घेऊया। त्यासाठी कढई गरम करायला ठेवली, त्यात तेल टाकायचं। त्यानंतर आपण चिरलेले पनीरचे तुकडे टाकून घ्यायचे। व्यवस्थित मिक्स करायचं। तुम्हाला जर कोणत्याही स्वयंपाकाचा जर कंटाळा आला, पाहुणे आले, तर ही पनीरची भाजी 15 मिनिटात बनवून तयार होते। नक्की ट्राय करा। असे तळल्याच्या नंतर काढून घ्यायचे। त्यानंतर कांदा तळून घ्यायचा। हे पहा असं। त्यानंतर कांदा तळल्याच्या नंतर ते कांदा काढून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं। टोमॅटो चिरून घेतला होता, ते टोमॅटो पण तळून घ्यायचा। व्यवस्थित टोमॅटो पण तळून घेतल्याच्या नंतर काढून घ्यायचं। त्याच पात्रामध्ये आपण टाकून घेत आहोत, कारण आपण मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत। लसूण पण तळून घेतला आहे, कुणी नाही घेत, पण लसूण तळून घ्या, त्यामुळे चव खूप छान दुप्पट लागते। त्यानंतर कोथिंबीर टाकायची। आपण मिक्सरमधून फिरून घेतला आहे। त्यानंतर आपण फोडणी द्यायला तयार आहोत। तिखट जिरे टाकून घ्यायचे। तेल आपलं गरम झालेलं आहे। त्यानंतर कढीपत्ता टाकायचं। त्यानंतर मिक्सरमधून फिरवलेले ती पेस्ट टाकून द्यायची। व्यवस्थित मिक्स करायचं। हे पहा, तेल सोडत आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। हे पहा, आपण आता मसाला तयार करायला घेऊया। मी मीठ, मिरची, चवीनुसार मीठ, हळद एका जागीच मिक्स केलं आहे। त्यानंतर हे अंबारी पनीर मसाला आहे, हे पण टाकायचं आणि पनीरचा दुसरा पण मसाला येतो, ते पण टाकायचं। हे पहा, मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी। त्यानंतर आपल्या पनीरच्या ह्यानं तेल सोडलं आहे पेस्टनं। त्यानंतर आपण हे मसाला त्यात टाकून घेऊया। याला पण परतून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपण तळलेले पनीरचे तुकडे पण टाकून घेऊया। मिक्स करायचं। तुम्हाला त्यानंतर शेंगदाण्याचं पीठ टाकायचं। शेंगदाण्याने खूप छान चव लागते, हॉटेल सारखी चव होते। आपली पनीरची भाजी हॉटेल सारखी होते, घरच्या घरी। त्यानंतर मी थोडंसं पाणी टाकलं आहे। हे पहा, आपली पनीरची भाजी अशी झाली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। खा प्या एन्जॉय करा।